अरे 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 अरे, सकाळ सकाळी काहीतरी कांड झाला. भावना ऍक्सिडेंट बघितला. खरंच राव, डोळ्यात पाणी आलं. लय बेकार, काही सुद्धा राहिलं नाही गाडीत. एवढ्या दिवस झाले येतोय पण वाघ एकदा बी दिसलेला नाही. चला, धन्नूच्या चाय पाण्याचा आता हे जा टाइम झालाय. आणि वातावरण काय दिसतंय बघा, खतरनाक. नाद फळा नाद्या बाद विषय. त्यानं फळका पाडलाय बघा, सगळा दोरळा उडतोय दुसऱ्या गाडीवाल्याच्या. आणि हे इंडिकेटर पण दिसत नाही. जेवायला थांबलोय मस्तपैकी बघा, शेवभाजी घेतली दुधातली, रोट्या. भावना लाईट आपली ओके मध्ये पडत्या, बघू शकता हो का. अशा तऱ्हेनं पोचलेला आहे भावना आपण महाराष्ट्र बॉर्डरला. भावना तुमच्या भावानं मारले बघा दाबात महाराष्ट्रात एंट्री. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः भावांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये. अरे 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 अरे, सकाळ सकाळी काहीतरी कांड झाला. दिल्ली मुंबई हायवे. सकाळी सकाळी उठून निघलोय मित्रांनो, आणि काहीतरी लफडा झाला कारवाल्याचा. बापरे, ॲम्ब्युलन्स वगैरे आले. भावना फॉर्च्युनर गाडीचा ऍक्सिडेंट झाला. लय बेकार पडल्या. वरनं बघा रेलिंग तोडून डायरेक्ट गाडी खाली आल्या, टप्पी पडल्या आणि बेतडाव आदळल्या. पाक गाडीत काय राहिलेलं नाही, चोरा झालाय राव सगळा. पब्लिक काढते बरं का, आत पब्लिक आहे, त्यामधलं माणसं काढायची चालू आहेत. वडावडी दरवाजा सुद्धा तुटणं झालाय गाडीचा. जरासं झूम केलं तर नंबर दिसला MH14. याला पुण्याची गाडी आहे वाटतं. बेकार राव बेकार. रात्री माझ्यापाशी थांबली होती तीच गाडी आहे का दुसऱ्या आहे कुणास ठाव. सगळं कन्फ्युजन आहे, पण लय बेकार झालंय राव. काय राहिलेलं नाही गाडीत, माणसं अडकलेत सगळी. ऍक्सिडेंट बघितला. खरंच राव, डोळ्यात पाणी आलं. लय बेकार, काही सुद्धा राहिलं नाही गाडीत. पण त्याला झालंय भरपूर वेळ बरं का, की माझ्यापाशी बाथरूमला मी जिथं झोपलो का नाही, तिथं मी वॉशरूमला गेलो होतो. तिथे ह्या गाड्या थांबल्या होत्या दोन. त्यांच्या 3 गाड्या टोटल. आता ते मला दिसल्यात 2 गाड्या. तर ही थांबलेली माझ्यापाशी, ती पुढची गाडी थांबली नव्हती, ती समोर निघून आली. आणि ही लोक वॉशरूमला थांबली. तेवढ्याच 5 मिनिटात हा खेळ झालाय. किती वाईट वेळ असेल बघा बरं. लय बेकार राव. पुण्याची गाडी MH14 म्हणले आपली सबस्क्रायबर तिथं होती, ती त्याने हाक मारली, म्हणले अहो पुण्याची गाडी या. मी लगेच गाडी वडली साईडला गेलो बघायला. बघतोय तर काय लय बेकार. बघवत नव्हतं राव असलं. लय 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 घाल. सकाळी जम्बूवरनं चालले होते बिचारे पुण्याला रिटर्न. सगळे फॅमिली मित्रच आहेत, म्हणजे मित्र परिवार आहे मोठा. तिन्ही त्यांच्या फॉर्च्युनर गाड्या आहेत. झोपेमध्ये कंट्रोल झाली नसेल किंवा काय झालं असेल स्पीडमध्ये, गाडी तिथं असं आदळतं पण अचानक, त्यामुळे पण झालं असेल कदाचित. कारण स्पीडमध्ये असेल गाडी, राईट पट्टा धरून रस्ता सोडून गेले गाडी. साईडचं रॅलिंग असतं तोडले आणि पुलात गेले खाली, वरनं आदळल्या. जागेवर चिपले सगळं स्कॉर्पिओ. अशी उलटी पडून परत सळी गेले लोकांनी. कापून कटरनं कापून बिपून काढायचं चाललंय लोकांना. बेकार, लय बेकार. बघूच वाटलं नाही मला, व्हिडिओ काढायची इच्छा होत नव्हती. लय घाण राव. भावना कोट्याला खाली उतरलोय आपण. आता पुढे जाऊन लेफ्ट मारून राईट मारत फौजी डाब्यावर जाऊन आंघोळ करून मग निघू पुढे. भावानं त्या ऍक्सिडेंट मला माझा तिथं वेळ गेला. मी 1.5 तास थांबलो असेल तिथं राव. म्हणलं कोणतरी मराठी माणूस भेटेल तिथं, पण भेटले. आपले फॉलोअर्स भेटले, सगळे सबस्क्रायबर लोक, फॅमिली मेंबर भेटले. बाकी तिथं त्यांच्या बरोबर 2 गाड्या आणखीन होत्या राव. मला माहित नव्हतं ते, पण ते 2 गाड्या होत्या आणखीन. त्या पण फिरायला गेलेले लडाखला सगळे. आता मला फोन वगैरे आले, मी व्हिडिओ पोस्ट केला इंस्टाग्रामला. कुणाच्या ओळखीचं असलं तर संपर्क साधा म्हणून. हे मला करायचं नव्हतं बरं का,
कारण की कसं आहे, एखाद्या घरातल्यांना माहित नसतं, डायरेक्ट तो व्हिडिओ पोचला की एवढा म्हणजे डायरेक्ट हायपर होऊन जातात ना लोक. मला टाकायचं नव्हतं, पण म्हणलं जर कोण इथं नसेल यांच्या मदतीला तर टाकलेलं चांगलं, म्हणून मी टाकलं. असा माझा काही उद्देश नव्हता की टाकायचं ते. तर मी मला समजलं असतं की बाबा एखाद्याच्या घरी समजलं ज्याला माहित नाही तर ते काय अवस्था होईल त्याच्या फॅमिलीची, म्हणून मी ते टाकणार नव्हतं. लय विचार करून मी ते टाकला व्हिडिओ. पण म्हणलं जर इथं राजस्थानला एवढ्या बाहेरच्या राज्यात जर समजलं नाही कुणाला काय झालंय काय, तर मग कसं व्हायचं. समजणार पण लेट समजणार, आता समजलं तर काहीतरी होईल हो, असं होतं. त्यासाठी मी व्हिडिओ टाकला होता, बाकी काय उद्देश नव्हता माझा. चला असू द्या, काय विषय नाही. आता पुढे जाऊन आंघोळ करू आणि मग निघू, प्रवासाला करू सुरुवात. बघू शकता हे राजस्थानचं सगळं जंगल, वाळवंटी जंगल. पोट्याला खाली उतरलोय, दरा म्हणून गाव आहे, तिथं चहा प्यायला थांबलोय. आपलं उपसरपंच महाराष्ट्रीयन शाखा आहे, इथं चहा पितोय. आपले फॅमिली मेंबर पण भेटलेत बघा, MH20 वाले. ते जळगावला चाललेत. कुठून आलाय भरून दादा? आम्ही आता अंबाला वरून आलेत, ते पंजाबवरून आलेत, हरियाणावरून आलेत आणि चाललेत इकडे. चला चहा घेऊ मस्त पैकी आणि निघू. ते ऍक्सिडेंट बघितल्यामुळे राव लय वेगळं वाटलं मला, नाश्ता करायची सुद्धा इच्छा केली, लय बेकार होतं ते. चला चहा घेऊन निघू आम्ही. ह्या जंगलाच्या सिंगल रोडला ट्रॅफिक लागतं, हे तो तुम्हाला माहितीच आहे, बघितले भरपूर व्हिडिओ मध्ये. हे जंगल कोट्याचं जंगल आहे, वाघाचं. मुकुंद्रा टायगर रिझर्व फॉरेस्ट असं हे आहे, जंगल आहे. तर खालनं ट्रेन पण चालले बघा, पलीकडनं जंगलातनं ट्रेन जाते आतनं. खाली ट्रेन आहे, हेच पूर्ण जंगल आहे इकडं तिकडं, आणि हा रोड आहे मधला. आता बाहेरून झालाय बायपास, लवकरात लवकर अजून 1-1.5 महिन्यात होईल चालू, कारण बोगद्याचं काम चालू आहे त्यामुळं. बाकी हा बघू शकता, हा आता सिंगल रोड आहे, ट्रॅफिक लागतं. फटाकसे पास करून येतं इथं. काल इस्माईल बेंचे 3 तास गेले तिथं, त्यामुळे आपल्याला ट्रॅफिक लागायला नको. तर चला करू पाच जाप जाप जाप. एवढ्या दिवस झाले येतोय पण वाघ एकदा बी दिसलेला नाही. वाघ कुठं आहे कोणा वाळवंटात कुठला वाघ थांबतोय? हिरवं गारवा लागतोय वाघाला. हे सगळं वाळवंट आहे काय, पाणी बिणी आहे म्हणा, जंगल आहे पूर्ण. इकडं जास्त जंगल असेल तिकडं वाघ असेल. इकडं रस्त्यावर कुठला गाड्याचा आवाज धडाधड 24 तास गाड्या चालू आहे. ते बघू शकता कसं आहे जंगल, आहे का नाही. नादी अपघात विषय आता इथं वन इथं सोडित नाही ते हवालदार. भावने दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला लागलोय परत एकदा. आंघोळ करायचे महत्वाचे, आंघोळ करायला थांबायचं होतं मला तिथं, पण थांबलो नाही मी तिथं, कारण उशीर होईल म्हटलं. परत पुढे जाऊन कुठेतरी आंघोळ करावी. रात्री चालूच वाटत नाही त्या स्पीड ब्रेकरच्या रोडला. दिवसा ढवळ्या जर पास झाली बॉर्डर बेटर तर जरा बरं वाटतं. बघू आता किती संध्याकाळपर्यंत आपण बॉर्डर क्रॉस करू अंधार पडायच्या आधी. मग काय जातंय सकाळी लवकर पुण्यात खाली करायला. थांबलेलो नाही राव, नॉनस्टॉप चालू आहे. 2 तास झोपलो तेवढंच, 1.5 ते 2 तास झोपलोय फक्त निघाल्यापासून. आणि तोपर्यंत पुढे आलो ते ऍक्सिडेंट बघायला भेटला. त्या गाडीवाली पण माझ्यापाशी थांबलेली राहती. तुम्ही इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकलेला तो पण डिलीट केला, कारण आपलं काम होतं इन्फॉर्म करणं फक्त. पोचला त्यांच्या फॅमिलीपर्यंत सगळ्यांच्या, कोणाला माहितीच नव्हतं ते ऍक्सिडेंट झालेला. आपण व्हिडिओ टाकल्यामुळे सगळ्यांना समजलं. चांगले फोन आले मला मित्रांचे वगैरे, पण डिलीट केला मी व्हिडिओ. लय खतरनाक गेला होता तो, पळाला होता. कारण लगेच कान लोकांनी पाठवलं असेल ना, कोणाच्या ओळखीचे आहे काय आहे. त्यामुळं काम झालं, एक काम झालं की समजलं लोकांना बाबा असं झालंय. ते फिरायला गेलेली लडाखला, ऍक्सिडेंट झाला, असा काहीतरी कांड झालेला. लय बेकार ऍक्सिडेंट झाला. गाडी लय स्पीड न होती, कारण रॅलिंग हे रॅलिंग आहे की नाही रोडचं, हे रॅलिंग तोडलं होतं पूर्णपणे, आणि तोडून गाडी पुलाच्या खाली गेली होती. एवढं बेकार झालं काय, गाडीमध्ये राहिलंच नव्हतं राव, काही सुद्धा राहिलं ना. चपाती झाली होती त्या गाडीची, फॉर्च्युनरची पाकवरनं. टप चेपला होता पुराण, माणसं अडकली होती त्यात. चला असं झालं ते वाईट झालं, बेकार. असं कधी हो नये. चांगली फिरून आलेली पोरं राव, आणि लय वय पण नव्हतं, 22-23 वर्षाची पोरं होती सगळी राव, लय लहान पोरं. फिरायला गेलेला चांगला
आणि त्यात कपडे बिपडे मग लहान मुलांची खरेदी केलेली होती. मला वाटलं लहान मुलं आहे का काय गाडीत, मी लय टेन्शन मध्ये होतो तिथं. पण ते नाही, कपडे वगैरे खरेदी केलेली तिघच होती ती गाडीमध्ये, बाकी कोण नव्हतं. तर MP मध्ये एंट्री मारली, भूक लागली होती, काकडी आणली, आपल्याकडे आहे काकडी बिकडी, काकडी खाऊया. जेवण बनवायचं काय प्लॅनिंग नाही कारण उशीर होईल परत. लय लवकर आलोय आज, नाहीतर ह्या टायमिंगला इथं मी 5-6 वाजता असतोय, मी 1 वाजताच इथं आहे. चला लवकर पास करण्याचा बॉर्डर प्रयत्न करू कारण पुढचं ट्रॅफिक लागत नाही. चला तर भावानं आपण दिल्ली मुंबई हायवेला थांबलोय. आता कंटाळा आला होता, जाम बसलो सकाळपासून, उतरलं नव्हतं, जरासा कंटाळा आला, मला जरा उतरावं, इकडे तिकडे चालून यावं, मध्येच थांबलोय. बघू शकता हे मला वाटतंय कुठं आलोय आता, निमजच्या पुढं आलोय. रतलाम थोडंच राहिलंय 30-40 किलोमीटर. तर हे बघू शकता इथं ना सोलरचं हे प्लांट आहे, मी बघितलं म्हणून म्हणलं थांबावं, जरा युनिक काहीतरी दिसतंय. हे सगळं सोलरचं, सगळं सोलर बसवलेत. गव्हर्नमेंटचं आहे का प्रायव्हेट आहे काय माहीत, पण खतरनाक आहे. त्याच्यापासून प्रायव्हेट पण असं करू शकतो का नक्की कमेंट करून सांगा, मला माहीत नाही आहे प्रायव्हेट करता येतं काही असं, एवढा प्लांट बसवता येतो का शेतकऱ्याला वगैरे. हे कुठल्या तरी कंपनीचं वगैरे असेल मला असं वाटतंय. तर मोठं आहे, एवढं पण मोठं नाही, पॉवर प्लांट सारखं पाय मापात आहे. तरी असेल मला वाटतं एकरभर असेल, 1-2 एकर मोठं आहे तसं. आणि याचा काय उपयोग करतात काय माहिती, मला वाटतं वीज तयार कराय, आणि तिथं कशी पार्सल होते ते पण माहित नाही आपल्याला. जर कोणाला माहिती असेल ह्याचं तर नक्की कमेंट करून सांगा. चला धन्नूच्या चाय पाण्याचा आता हे टाइम झालाय, चाय पाणी करून घेऊ. ह्यो कायम बंद असतो पंप, आज तरी चालू आहे का नाही कोणाला, कांडी लागल्या चमकायला. आपण हरियाणा डिझेल टाकलं होतं, 700 किलोमीटर झाली गाडी, चालू आहे का नाही काय माहिती, कायम बंद असतो येईल तेव्हा. चला डिझेल टाकून घेऊ. रतलामच्या अलीकडे आलोय, डिझेल टाकी फुल करायला लावले, बघूया आता किती बसते. 600 झाली गाडी, ती बसते बघू. भावना बघू शकता 39.77 बसले, 3600 रुपये. इकडं लय महागाडी डिझेल 92 रुपये, तिथं 88 होतं. डिझेल टाकी फुल केली आणि आपण उतरलोय बघा रतलाम हायवेला. आता इथून आपल्याला राईड घेऊन सरळ मानपूरला जायचं आहे. तर चला राईड घेऊ वळून पुढं आणि या रोडनं सरळ जाऊ मानपूर धुळे. आणि महत्वाचा विषय असा झाला, एवढं वासा करत आलोय राव रातच्यानं, खाली करायची उद्या सकाळी. म्हणजे उद्या आहे गुढीपाडवा, त्यामुळं सुट्टी आहे कंपनीत. फोन केलेला तर उद्या खाली होणार नाही, बोलते परवा येणार आहे. मग आता निवांत चाललंय बघा, रिपीट बंद केलं, म्हणलं आवरेज काढत जावं. निवांत चाललंय आता पुढं कुठे जाऊ, आंघोळ करू मस्त राव. आंघोळ करायची आहे, लय कसं तरी झालंय मला, आंघोळ केल्याशिवाय पर्याय नाही. काल आंघोळ केलेली नाही, त्यामुळे आज आंघोळ केली पाहिजे. गरम होते, आज येताना AC पण लावलेली नाही, वातावरण तसं आहे त्यामुळं एवढं पण गरम नाही, शांततेत चालू आहे. तर चला झपाझप मारू रनिंग आणि रतलाम वगैरे पास करून पुढं थांबू आता धाबा बघून. भावनो गाडी खाली होणार नाही म्हणले, आता निवांतच चाललोय. गरम व्हायला लागलं इकडे आलं गेले, AC लावले, जरा काहीतरी थंड घेतो पलीकडे जाऊन. चला बघू काय थंड भेटते, घेऊ आणि मग निघू. एनर्जी ड्रिंक मारू, एनर्जी संपल्या, एनर्जी ड्रिंक खाऊ. भावाने हिल घेऊन निघलोय. आपले MH20चे फॅमिली मेंबर भेटले, ते पण दिल्लीवरनं भरून आले. मला रस्त्यात कुठे गाठ पडली ना गाडी, आत्ताच गाठ पडली. अजून एक मगाशी पडलेली, ती गेली उज्जैनला. ते म्हणले आम्ही दर्शन करतो आणि येतो. चालतंय म्हटलं या. मला माहिती असतं उज्जैनच्या तिथं जवळ असतानाच की बाबा उद्या खाली होणार आहे, तर मी दर्शन करायला गेलो असतो आज, माहिती आहे का. आता पुढं आलो पाकन, आता इथनं जायचं म्हटलं तर अवघडच आहे. भावाने या एनर्जी ड्रिंक प्याला, एनर्जी घेतल्याशिवाय एनर्जी याची नाही. चला एनर्जी ड्रिंक ओढू आणि मग रनिंग मारू. आंघोळ करायची महत्वाची, आंघोळ करूया. मला वेगळंच फील व्हायला लागलं. AC कंटिन्यू चालू आहे आता. मगाशी गरम होत नव्हतं दिल्ली मुंबई हायवेला, इकडं आलं तर गरम व्हायला लागलं, ते मला लावल्या. चला आपण मानपूर रोडला टर्न मारलाय, बघू शकता सूर्य पण चालला आपल्या घरी. आणि वातावरण काय दिसतंय बघा, खतरनाक. नाद फळा नाद्या बाद विषय. कसलं खतरनाक दिसतंय राव सीन.
नाद खोळा, पैसा वसूल. ब्रिजच्या वर तर लय भारी, इथनं ट्रेनचा ब्रिज आहे. कडक दिसते का ना. भावना पोहोचलोय आपण मानपूरला. आता इथून हा आडवा आलेला हायवे आहे इंदोर. त्यानं फळका पाडलाय बरं का, सगळा दुरळा उडतोय दुसऱ्या गाडीवाल्याच्या. आणि इथे इंडिकेटर पण दिसत नाही, असे अर्धवट लोक. पाहून मानपूरला पोहोचलोय. इथं बघा आंघोळीचा हौद आहे. आंघोळ करू मस्त पैकी मग निघू. चला आंघोळ करूया पहिली. भावना मस्त पैकी आंघोळ केली, टकाटक झालो. आता कुठं भारी वाटायला लागलं, एक नंबर वाटलं, फ्रेश झालो बरं का. गार लागतो तरी पण डबडी 5-6 ओतून घेतली टकाटक. हा तर भावानी हे आहे बघा वैष्णव देवी हॉटेल. इथं थांबलोय आपण आणि इथं मस्तपैकी हौद्यावर आंघोळ केली बघा. हौदा आहे मस्तपैकी, आंघोळ केली टकाटक, झालाय खावण्या टकाटक. आता टेन्शन नाही. आणि आता जेवण करू इथंच मस्तपैकी आणि मग निघू, कारण आपल्याला निवांत वेळ आहे. उद्या खाली होणार नाही, आपली होणार आहे परवा दिवशी. तर बघू कसं होतंय काय होतंय. चला जेवण करू पहिले, भूक लागली जाम, सकाळनं काय खाल्लेलं नाही. जेवायला थांबलोय मस्तपैकी बघा. शेवभाजी घेतली, दुधातली रोट्या, मस्त दणका लावतो. लय भूक लागल्या राव, खाल्लं नाही सकाळनं काय. चला जेवण करू पटापट आणि मग निघू. भावना मस्तपैकी टकाटक जेवण झालं. चला आता निघूया. जेवढं होईल तेवढं रनिंग कापू आणि झोपू. उद्या खाली होणार नाही, परवा दिवशी होणार आहे, त्यामुळं हेडॅक नाही. आज दिवसभर थांबलेला नाही, रेस्ट घेतलेला नाही. आत्ता गाडीला रेस्ट भेटलाय बघा. 2 तास म्हणजे आंघोळ करा 1 तास, जेव्हा 1 तास, 2 तास, 1.5-2 तास इथं खाल्ल्यात आपण. शांत गार झाली गाडी. लाईटा पण बसूया का लागल्या इथंच, उलट बल तिरकी करायची लागलीच करून घेऊ. चला थांबलो इथं, आपल्याला काय काम आहे का उद्या करायची. आताच करू मग पिढीवेकर दिसेल, लाईटची क्वालिटी कळेल आपल्याला. आताच ती वाकडे बल ती खोलून सळी करू. चला करूया सळी. म्हणून पेट्रोल पंपावर थांबलो होतो. लाईटा खोलल्या, अर्धा तास गेला राहतो खोलायला. लय चोक नाही खोलायचं. आणि सेटअप केलं, बघूया आता कुठं पडत्या. ही बघा फुल लाईट आपली, आणि ही हाफ पण तिथंच पडत्या, फुल पण तिथंच पडत्या. काय भानगड. खाली करूया, सेटअप करूया जरा. कुठे गेलं बटन, व्यवस्थित पडलं पाहिजे तर मजा आहे. कुठं आली बघा हाफ, चालली बघा खाली. प्यार से देखो, तिथं चालली बघा हाफ. फुल कुठं आली आता, जवळ आली. हाफ पाक खाली गेली, मापात गेली. पिवळी बघू, पिवळी इथं पडते. चला ही व्हाईट, ही पिवळी आणि ही ऑफ व्हाईट, म्हणजे आपली रेग्युलर आहे. ही रेग्युलर लाईट आहे, ह्याच्यात व्हाईट बीट काय नाही लपडा. ठीक आहे ना, झाली ओके बघा. ही व्हाईट काय आपण लावीत नाही कुठं, सिंगल रोडला लावणारच नाही व्हाईट. हीच लाईट राहणार ऑफ व्हाईट, म्हणजे आपली रेग्युलर आहे. ती डोळ्याला त्रास पुढच्याला व्हायला नको. चला ओके, मग थँक्यू, झालंय ओके, निघूया. भावना लाईट आपली ओके मध्ये पडत्या, बघू शकता. हो का, काय ना डोळ्यावर नाही कोणाच्या, काय नाही. फुल केली तरी रस्त्यावर पडत्या, हाफ केली तरी इथंच पडते. डोळ्यावर भानगड नाही महत्वाची कोणाच्या, खट्ट पडत्या. ओके, MP बॉर्डर आले भावानं. चला बॉर्डर पास करून घेऊया. भावने MP बॉर्डर पास केली आणि आता महाराष्ट्रात एंट्री मारतो. पुढे जाऊन अजून लांब आहे, आलोच म्हणायचं आता महाराष्ट्रात. MP पास झालं म्हणल्यावर काय झालंच की, सेंधवा बॉर्डर आहे. पास झाली, दिले पैसे बाबाला, 200 घेतलंच तर नाही येताना. पण चला आता महाराष्ट्रात आलोय, पुढे जाऊ कुठं तरी. वाजलेत 10:30, पावणे 11. 12 वाजेपर्यंत चालू आणि झोपून टाकू, डोळा बिळा पास करू. मित्रांनो आपण लागलोय घाटाला. घाट उतरतोय, या घाटात स्पीडब्रेकरच दुनिया जायची उतरताना. लय स्पीडब्रेकर आहे ते. आता चालू झालेत कंटिन्यू स्पीडब्रेकर. स्पीडब्रेकर मुळेच ह्या रोडला रनिंग होत नाही, व्हायचा घेतो राव. चला आता वाजले बघा 11:15 झालेत. 12:30-1 पर्यंत चालू आणि झोपू. सकाळीच उठून निवांत डोळ्यापर्यंत जाऊ किंवा डोळ्याच्या अलीकडे झोपू. कुठवर जाईल तिथवर जाईल 1 वाजेपर्यंत. बघू आता कुठवर जाते. चला
अशा तऱ्हेनं पोचलेलो आहे भावना आपण महाराष्ट्र बॉर्डरला. आणि महाराष्ट्र बॉर्डरला लाईन बघू शकतो का. गा 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 असली लाईन कुठं असते होय. कायम बोंबा बोंब आहे राव महाराष्ट्र बॉर्डरची. काट कमी असल्यामुळं लय लाईन लागते बघू शकता. पाक लांबडी लाईन लागायची शेवटपर्यंत. कमीच आहे तशी आज, नाही तर रोज आलं की लय असते. आपल्याला काय तिकडे जायचं नाही, आपल्याला इकडं जायचं 50 देऊन ह्याच्या मागणं. तो कुठं आला इकडं एका जाय वारत. चला 50 देऊन निघू. भावना तुमच्या भावानं मारली बघा दाबात महाराष्ट्रात एंट्री. आता नुकतं स्पीड वगैरे आपटीत जायचं. धडाक धोड धाड धोड धाड धोड करीत जायचं. नको टेन्शन घ्यायचं नाही. आता वाजले बघा 12 वाजून 10 मिनिटं झाल्यात. अजून एक अर्धा पाऊण तास चालू आणि मग पडी मार मस्त पैकी. पावणे 1 वाजलाय आणि गॅलेक्सी फॅमिली हॉटेल इथं गाडी लावूया आणि मस्त ताणून देऊ. चला झोपूया इथं. 1 वाजलाय. सकाळी उठून निघून जाऊ. पाहून धुळ्याच्या अलीकडं गॅलेक्सी हॉटेल म्हणून हॉटेल आहे, तिथं थांबलोय बघा. मस्त असं झोपू निवांत. 1 वाजलेत. सकाळी निवांत उठू 6 वाजता आणि निघून जाऊ. जाते संध्याकाळपर्यंत पुण्याला आरामात दिवसभर. उद्या टाइमपास करत जरी गेलो तरी परवा दिवशी खाली करायचे. तर चला आता पडी मारू मस्तपैकी.